नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। इकडे सकाळची माझी रांगोळी आणि उंबरापूजन वगैरे सगळं झालेलं आहे। तर आज आपल्या देवघरामध्ये अक्षय कलश स्थापन करत असतो आपण आणि तो कसा करावा हे पण तुम्हाला मी दाखवते। आणि इकडे बघू शकता छान अशी सकाळी सकाळी काढलेली छान रांगोळी, उंबऱ्याला पूजन केलेलं, उंबऱ्याला लेपन केलेलं, त्याचबरोबर उंबऱ्यावरती छान असं स्वस्तिक फुलांनी छान हे केलं। सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात जर आज अशी केलेली आहे उंबऱ्याला लेपनापासून, छान अशा रांगोळीपासून, तर खूप लवकर असं पहाटे उठून हे सगळं पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो आज। आणि आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे बघा। जी पण कुठली गोष्ट करू आपण ती अक्षय राहते, म्हणजे ते त्याचं फळ आहे ना आपल्याला अखंड मिळतं। जसं की आता मी तुम्हाला दाखवते, अक्षय कलश भरलेला आहे। त्या अक्षय कलशामध्ये मी पूर्ण आपलं पितळेचं तांबे घेतलेलं आहे। त्या तांब्यामध्ये पूर्ण तांदूळ भरलेले आहेत। त्याच्यामध्ये 1 सुपारी, 2 वेलची, 2 लवंगा, 1 हळकुंड आणि नाणे टाकायचं आहे आपल्याला, आणि चांदीची एखादी वस्तू टाकायची आहे। तर असा हा अक्षय कलश भरायचा असतो। हे जर आपण भरलं तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख, समाधान आणि अखंड लक्ष्मी वास करत असते। तर ह्या कलशाचे खूप सारं महत्त्व आहे। सकाळी अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर हा कलश भरायचा असतो, दिवसभर देवघरामध्ये ठेवायचा। त्यानंतर संध्याकाळी आपल्याला ह्या कलशातलं सामान काढायचं। ते तांदूळ थोडेसे आपल्या धान्यामध्ये रोजच्या खाण्याच्या टाकायचं, थोडेसे पक्ष्यांना टाकायचं आणि थोडेसे पाण्यामध्ये माशांना टाकायचं। तर अशा पद्धतीने ह्या अक्षय कलशातल्या तांदळाचे हे करायचे। आणि त्यानंतर जे बाकीचं सामान जे आहे ते सगळं एका लाल कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि ते आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यायचं। तर असं हे अक्षय कलशाचं महत्त्व आहे। तर आजच्या दिवशीपासून आमच्याकडं आंबा खाल्ला जातो। तर अगोदर देवघरामध्ये आंबा पुजायचा, देवाला नैवेद्य आंब्याचा दाखवायचा। तर आमच्याकडं परडी आहे, तर पहिल्यांदा परडीमध्ये सुद्धा आंबा घालायचा, त्यानंतरच मग आंब्याचा रस करायला घ्यायचा। तर अशी परंपरा खूप पूर्वीपासून आलेली आहे। अक्षय तृतीयेच्या अगोदर आम्ही कधीच आंबा खात नाही। पहिलं पितरांना, देवांना, पितरांना खाऊ घालायचं आणि त्यानंतर मग आपण खायला स्टार्ट करायचं। इकडे बघू शकताय अक्षय कलश हा माझा भरून झालेला आहे। त्याच्यामध्ये चांदीचं नाणं नसेल तर आपले जे काय आपल्याकडे कॉईन्स असतील त्यातला 10चा कॉईन असो, 5चा असो, 20चा असो, तो टाकून द्यायचा आणि चांदीची एखादी वस्तू टाकायची। तर अशा पद्धतीने अक्षय कलश पुजायचा आहे। त्यानंतर मग आपण पितरांना जेवायला बोलवतो। जसं की फोटोत पण ठेवतो, वरती कावळ्याला नैवेद्य पण ठेवतो, आणि जे आपले नेहमी आपण पाहुणे रावळे कोण सांगत असतो पित्र म्हणून जेवायला, तर त्यांनासुद्धा येता सांग जेवू घालायचं। आणि त्यांना लेडीज असेल तर त्यांची खाणं नारळाने ओटी भरायची आणि पुरुषाला सुद्धा काहीतरी थोडीफार दानदक्षिणा द्यायची। अशा आजच्या दिवशी कुठलेही दान केलेले त्याचं खूप पुण्य आहे, कारण आजच्या दिवशी कुठली जरी गोष्ट केलेली आहे ती अखंड राहणार आहे। चला, तर कसा होता व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ।